नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। 25 ऑगस्ट 2025च्या शासन आदेशानुसार नवीन शाळा वर्ग तुकड्यांना 20% अनुदान व टप्पा सुरू असलेल्या वाढीव 20% अनुदान देण्याचा शासन निर्णय झाला होता। त्या निर्णयानुसार सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव टप्प्याचे टप्पावाढ पत्र पुणे विभागाचे उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना व वर्ग तुकड्यांना ईमेल व व्हॉट्सअपद्वारे पाठवले आहे। पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या पाचही जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन टप्पावाढीचे पत्र माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या पाठपुराव्याने संबंधित शाळा व तुकड्यांना मिळाले आहेत। मात्र संबंधित शाळांना वेतन करण्यासाठी त्वरित निधीची उपलब्धता करावी यासाठी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे। आझाद मैदानावर मोठा लढा उभारल्यानंतर शिक्षकांना टप्पावाढीचा आदेश मिळाला आहे। अनेक प्रयत्नानंतर त्यांना टप्पावाढीचे पत्र मिळाले आहेत, मात्र अजूनही सरकारने त्यासाठी निधीची तरतूद केली नाही। त्यामुळे ऐन दिवाळीपूर्वी राज्यातील शिक्षक अस्वस्थ झाले आहेत। शासनाने ऑगस्ट महिन्याचे वाढीव टप्प्यानुसार वेतन सप्टेंबरमध्ये देण्याची घोषणा केली होती, मात्र ऑक्टोबर उजाडला तरीही अजून शासनाने त्यासाठी निधीची उपलब्धता केली नाही। शिक्षकांच्या मनात सरकारच्या विरोधात नाराजीचा सूर आहे। राज्यातील 52,273 शिक्षकांना टप्पावाढीच्या निधीच्या तरतुदीनंतर दिलासा मिळणार आहे। शासन निधीच्या तरतुदीसंदर्भात वेळकाढूपणा करत असल्याने शिक्षकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे। फरकासह वेतन अनुदान देण्याची कार्यवाही करावी। विधिमंडळात मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी केलेल्या घोषणेस अनुसरून शासन आदेश निघून 2 महिने उलटून गेले आहेत। दिवाळी याच महिन्यात असल्याने तात्काळ फरकासह वेतन अनुदान देण्याची कार्यवाही शासनाने करावी, अन्यथा पुढील आठवड्यामध्ये आंदोलन करावे लागेल। दत्तात्रय सावंत, माजी आमदार, पुणे शिक्षक मतदारसंघ।